नमस्कार. आज आपण एका खास पुस्तकावर बोलणार आहोत. डॉक्टर क्षितिज पाटुकले यांचं कर्दळीवन, एक अनुभूती. हे पुस्तक आपल्याला कर्दळीवनाची सफर घडवतं. म्हणजे श्री दत्तात्रेयांचं गुप्तस्थान आणि जिथून श्री स्वामी समर्थ प्रकट झाले असं मानलं जाणारं ठिकाण. आजच्या आपल्या या चर्चेतून कर्दळीवनाचं गूढ काय आहे, त्याचं महत्त्व आणि तिथली जी यात्रा आहे तिचं स्वरूप कसं आहे हे समजून घ्यायचा आपला प्रयत्न राहील. पुस्तकात खूप अनुभव आहेत, कथा आहेत, बरीच माहिती आहे. त्यातले काही महत्त्वाचे मुद्दे आपण बघूया. नक्कीच. कर्दळीवन हे बघायला गेलं तर दत्त संप्रदायात अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. हो, म्हणजे हे फक्त एक भौगोलिक ठिकाण नाहीये. अनेकांसाठी तो एक अत्यंत गूढ आणि दिव्य अनुभव असतो. एक आंतरिक परिवर्तन घडवणारा. अशी श्रद्धा आहे की श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज इथेच गुप्त झाले. म्हणजे त्यांनी इथेच समाधी घेतली आणि याच वनातून मग पुढे श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट झाले. हा इतिहास किंवा आख्यायिका सांगितली जाते. हो, आणि पुस्तकाच्या सुरुवातीला लेखक एक गोष्ट स्पष्ट करतात की ही परिक्रमा किंवा यात्रा काही साधीसुधी नाही. म्हणजे जशी आपण इतर तीर्थक्षेत्रांना जातो तशी ही सोपी नाही. यासाठी खूप माहिती गोळा करावी लागते, अनुभवी मार्गदर्शक लागतात. अगदी लेखकाला सुद्धा सुरुवातीला तिथे जायला जमलं नव्हतं म्हणे. म्हणजे कधी गट रद्द झाला, कधी काहीतरी अडचण आली. बरोबर. यावरूनच कळतं की ते ठिकाण किती दुर्गम आहे आणि तिथे पोचायला एक आंतरिक ओढ पण लागते. अगदी. आणि या दुर्गमतेमागे एक मोठा इतिहास आहे, एक गूढता आहे. म्हणजे बघा ना, याच वनामध्ये शंकरांनी अर्जुनाची परीक्षा घ्यायला किरात रूप घेतलं होतं असं म्हणतात आणि त्याला पाशुपत अस्त्र दिलं. इतकंच नाही तर 12व्या शतकातल्या संत कवयित्री अक्क महादेवी, हो, त्या थोर शिवभक्त होत्या. त्यांनी याच परिसरातल्या एका गुहेत खूपच तीव्र तपश्चर्या केली होती. अच्छा. आणि ती गुहा आजही आहे तिथे. यात्रेकरू आवर्जून तिथे जातात. एक महत्वाचं श्रद्धास्थान आहे ते. बरोबर. पुस्तकात उल्लेख आहे कर्दळीवन पंचपरिक्रमेचा. त्यात व्यंकटेश किनारा, मग ही अक्क महादेवी गुहा जिथे त्या तपश्चर्येला बसल्या होत्या, श्री स्वामी समर्थ प्रकट स्थान, बिल्ववन आणि अक्क महादेवी मंदिर यांचा समावेश होतो. हो, ही पंचपरिक्रमा पूर्ण करणं हे यात्रेचं एक मुख्य अंग आहे. आणि शारीरिकदृष्ट्या बोलायचं झालं तर प्रचंड आव्हानात्मक आहे ही परिक्रमा. तो जो व्यंकटेश किनाऱ्यावरून अक्क महादेवी गुहेपर्यंतचा रस्ता आहे, सुमारे 9 किलोमीटरचा. तो 6 मोठे डोंगर चढून आणि उतरून पार करावा लागतो. बापरे, 6 डोंगर? हो, आणि वाट पूर्णपणे घनदाट, अस्पर्श अशा जंगलातून जाते, जिथे मग जंगली प्राणी आहेत, साप आहेत, यांचा वावर असतो. लेखकाने स्वतः अनुभव लिहिलाय की त्यांना नागराजाचं दर्शन झालं, क्वचित प्रसंगी अजगरही दिसला. अच्छा. म्हणजे केवळ शारीरिक कष्ट नाहीयेत, तर मानसिक धैर्याची पण परीक्षा आहे. हो ना, म्हणूनच वाटतं. पुस्तकात काही नियम आणि सूचना अगदी स्पष्टपणे दिलेल्या आहेत. जसं की ही यात्रा कधीच एकट्याने किंवा अगदी 2-4 जणांनी करू नये. कमीत कमी 20-25 जणांचा गट असावा आणि सोबत अनुभवी स्थानिक वाटाड्या म्हणजे गाईड हवाच. अगदी बरोबर. अत्यावश्यक आहे तो. शिवाय अजून एक गोष्ट म्हणजे प्रत्येकाला आपापलं सामान स्वतःच उचलावं लागतं आणि खाण्यापिण्याची सोय पण स्वतःच करावी लागते. हो, याचं कारण म्हणजे तिथे आसपास मनुष्यवस्ती जवळपास नाहीच. बरोबर. नाहीच. फक्त स्थानिक चेंचू आदिवासी जमातीचे काही लोक दिसतात किंवा मग काही साधू संन्याशी. त्यामुळे यात्रेकरूंसाठी कोणतीही तयार सोय नाहीये राहायची किंवा जेवणाची. यामुळेच तिथे जाणारे लोक मर्यादित असले तरी जे जातात त्यांच्यासाठी ही सगळी पूर्वतयारी खूप महत्वाची ठरते. आणि लेखक एक कळकळीचं आवाहन पण करतात बरं का. काय? की तिथे गेल्यावर निसर्गाची स्वच्छता जपावी. म्हणजे प्लास्टिक वगैरे कचरा तिथे न टाकता परत घेऊन यावा. अगदी योग्य. ही खूप महत्वाची गोष्ट आहे. यात्रेच्या वर्णनासोबतच पुस्तकात लेखकाने अजून काही खोलवरचे मुद्दे मांडलेत असं वाटलं. म्हणजे केवळ वर्णनात्मक पुस्तक नाहीये हे. अगदी बरोबर. लेखकाने फक्त यात्रेचं वर्णन नाही केलंय, तर त्यांनी एका व्यापक समस्येकडे लक्ष वेधलं आहे. ते म्हणजे कलियुगातली आव्हानं, पर्यावरणाचा जो ऱ्हास होतोय, वाढती लोकसंख्या, यावर ते चिंता व्यक्त करतात. त्यांनी असे एक प्रकारे सूचित केले की आपण निसर्गात शांती शोधायला जातो, आत्मिक उन्नतीसाठी जातो, पण त्याच निसर्गाचा गळा आपण विकास आणि प्रगतीच्या नावाखाली घोटतोय. कर्दळीवनाची जी दुर्गमता आहे तीच आज त्याचं रक्षण करते आहे, असा एक विचार त्यांनी मांडलाय. खरे. आणि अशा काळात मग आत्मिक साधना,
दत्त उपासना यांचं महत्त्व ते पुन्हा एकदा अधोरेखित करतात. खरंच, हा खूप विचार करायला लावणारा मुद्दा आहे. म्हणजे बघा, एका बाजूला हा निसर्गरम्य, अत्यंत दुर्गम, दिव्य असा आध्यात्मिक अनुभव आहे आणि दुसऱ्या बाजूला आधुनिक जगाची आव्हानं, आपल्या मानवनिर्मित समस्या. या पुस्तकातून एक प्रश्न नक्कीच मनात येतो की कर्दळीवनाची ही जी खडतर यात्रा आहे ती फक्त शारीरिक पातळीवरची आहे की ती एका मोठ्या आंतरिक बदलाची, एका वेगळ्या दृष्टीची सुरुवात पण ठरू शकते. यावर खरंच प्रत्येकाने विचार करायला हवा.